श्रीकांत, तू काल असं वागायला नको होतंस. जरा दाखवलं असतंस हात दादांना तर काय तुझं करोडचं नुकसान झालं असतं. पैशांचं नसतं पण वेळेचं झालं असतं. मला माहितीये की सगळं खोटं आहे, मग मी विनाकारण माझा वेळ कशाला वाया घालवू. एरवी फार वेळेचा सदुपयोग करता नाही का आपण. अरे दिवसातला अर्धा वेळ त्या घड्याळात बघून उरलेल्या वेळेचं काय करायचं याचा विचार करण्यात जातो तुझा. म्हणे मी वेळ वाया कशाला घालू. काय माझाही त्या हातबीत बघण्यावर विश्वास नाही आहे फारसा, पण त्यांच्या समाधानासाठी दाखवलं असतं साहेब तर काही बिघडणार नव्हतं. हेच म्हणायचंय मला. सॉरी पण मला असं खोटं वागता येत नाही. ऐका, ऐकणार नाहीस तू सांगून. बोल. तू आली का नाहीस काल? अगं मला घरी थोडं काम होतं म्हणून नाही आले. का ग? ऍक्च्युली तुला ऑफिस मध्ये आल्यानंतरच सरप्राईज देणार होतो आम्ही, पण मला राहवत नाहीये ना म्हणून कॉल केला. काल प्रमोशन्स जाहीर झाली अँड गेस व्हॉट, तुला प्रमोशन मिळालंय. कॉंग्रॅच्युलेशन. काय? लवकर ऑफिसला ये, पार्टी करू. बाय. ओके बाय. थँक्यू सो मच. कसं शक्य आहे? काय काय झालं? बाबांची भविष्यवाणी खरी ठरलीये. मला प्रमोशन मिळालंय. आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. काँग्रेट्स. आलेच मी. त्यांचं ठीक आहे पण आय एम हॅपी फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन्स यार, ग्रेट न्यूज. आकांक्षा, अशीच प्रगती करत राहा. येस. थँक्यू काकू. पाहिलंस, दादानी सांगितलेलं भविष्य खरं ठरलंय. तुक्का. नाही ते हात बघायला वगैरे शिकले असतील कुठेतरी, पण 6 महिन्यात एवढी प्रगती अशक्य आहे का? ते काही असू देव, आकांक्षाचं भविष्य खरं ठरलंय ना. आता माझा विश्वास बसलाय. दादा अगदी बरोबर भविष्य सांगतात. श्रीकांत, तू आत्ता माझ्यावर तिकडे चालायचेस आणि दादांना हात दाखवायचे. काय कमॉन, मी येणार नाही. काही काय तू तर कारण देऊ नकोस मला. नाही प्लीज. तू जर का हात दाखवायला आता माझ्यावर नाही आलास ना तर मी समजेन की तुझ्या लेखी माझ्या शब्दाची काही किंमतच नाहीये. मी जेवणार पण नाहीये. जा. अगं तू अशी हट्टाला का भेटलीस पण? हो, तू दरवेळी असं करतेस आई. हे असं मला ब्लॅकमेल करतेस तू. ओके ठीक आहे. ओके मी येतो त्यांना हात दाखवायला. बघ मी आधीच सांगतो की माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. मी हे सगळं हा विषय संपवण्यासाठी करतोय. ओके तू कशासाठी कर, त्यांना हात दाखव बस. माझ्या मनाचं समाधान होईल. चल चल उठ उठ. चल. अगं हो. दादा घरीच असते. अरे, चल चल चल. अहो काकू, चहा ब्रेकफास्ट. काका